नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी एकदम नवीन डिझाईन आणि एकदम सुंदर पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत मीडियम, त्यानंतर काळे मणी, स्क्रू, मंगळसूत्राच्या वाट्या, मोठा क्रिस्टल मणी, त्यानंतर सोनेरी कलरचे मीडियम साईजचे मणी आणि मोठे गोल्डन मणी लागणार आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे ती आणि टेपपट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट टाकून घ्यायचा आहे. हे लांब मंगळसूत्र आहे, त्याच्यामुळे नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. तुमच्याकडे नसेल तर मागे गाठ बांधू शकता किंवा गोल्डन धाग्याने असं व्यवस्थित पॅक करू शकतो गाठ टाकून आणि मग व्यवस्थित असं ते फिनिशिंगसाठी तसं करू शकता. तर आता हे बघा, दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत आणि मागच्या साईडला आपल्याला 20-20 मणी टाकून घ्यायचे आहेत. तर हे जे मणी आहे ते बारीक मण्यांची साईज आहे एकदम. हे बघा, अशा पद्धतीने. आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला एक गोल्डन, आपण जे छोट्या साईजचे मणी घेतले होते ना, ते दोन्ही सुया पकडून दोन्ही धाग्यांमधून हा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सोनेरी कलरचा मणी घेतला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर मोठा गोल्डन, परत सोनेरी, मोठा गोल्डन, सोनेरी, मोठा गोल्डन, सोनेरी आणि छोटा गोल्डन. हे बघा, अशा पद्धतीने मोठे गोल्डन 3 टाकलेले आहेत आणि मागे पुढे हा एक छोट्या साईजचा गोल्डन मणी आणि यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे. त्यानंतर परत आपल्याला 20-20 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर परत एक आपल्याला छोटा गोल्डन, सोनेरी, मोठा गोल्डन, सोनेरी, असे 3 गोल्डन, मधले मोठे आणि साईडनी एक गोल्डन मणी आणि मध्ये हे सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहे. ती अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम सुंदर पद्धतीने याची विण बनवलेली आहे मी. त्यानंतर परत आपल्याला हे 20-20 मणी टाकायचे आहे ती. त्यानंतर छोटा गोल्डन आणि 3 मोठे गोल्डन आणि परत एक छोटा गोल्डन टाकायचा आहे. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला काळे 20-20 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. त्याच्यानंतर हे गोल्डन मणी हे 3 आणि हा एक असे 2 मणी. त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहे ते 20-20. तर हे बघा, मी इथे आपले दोन्ही जे आहे ना अंतर, हे यांचं एकदम सेम आलेलं आहे, त्याच्यामुळे अधिकच चांगली वाटते आणि आपल्याला जितके हवे ना तितकी बनवायची आहे. आता मी इथे हे गोल्डन मण्यांचे 4 बॉक्स बनवलेले आहे. ती तुम्हाला मोठी हवे असेल तर अजून तुम्ही असे वाढवू शकता. तर मध्ये आपल्याला टाकायचे आहे वाटी. तर इथे मोठा मणी, त्याच्यानंतर वाट्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहेत. साईडनी मोठा मणी येतो, मध्ये रेड मणी वापरला तरीसुद्धा चालेल तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर परत साईडनी मोठा गोल्डन, दुसरी वाटी आणि मोठा मणी. आता हे मंगळसूत्राच्या बाजूला जे आहेत ना, हे बघा काळे मणी टाकलेले आहेत 20-20. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही साईड बनवत घ्यायची आहे. त्यानंतर 4 गोल्डन आणि सुरुवातीला आणि लास्टला एक छोटा गोल्डन टाकायचा आहे. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला हे 20-20 मणी टाकायचे आहे ती. त्यानंतर 4 गोल्डन. अशा खूप छान छान डिझाईन मी बनवलेलं आहे. तर ही डिझाईन मी जेव्हा बनवते ना तेव्हाच असं म्हणजे एक हे करते, कुठले मणी टाकायचे काय अशा पद्धतीने डिझाईन तयार करते आणि मला लगेच व्हिडिओ बनवायला घेते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ना ते तुमच्यापर्यंत पोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना किंवा काकू मावशी यांनासुद्धा तुम्ही प्लीज शेअर करा. खूप अशा
सुंदर सुंदर डिझाईन टाकलेले आहेत. तर जेव्हा आपण मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा आपल्याला नेमकं कशी बनवायची आणि तीच घालून कंटाळा येतो. तर थोडंसं अलग आणि सुंदर असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला एक आयडियासुद्धा भेटेल. तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये जाल तेव्हा तुम्ही बघायचं, सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला एक नवीन कल्पनासुद्धा सुचेल अशा पद्धतीने. तर इथे बघा 4 बॉक्स झालेले आहेत बनून. लास्टला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत. आता हे बघा, हे गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला हे 20-20 काळे मणी ओवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू. तर दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि जिथे आपण टेपपट्टी लावतो ना ती टेपपट्टी काढून घ्यायची, कारण थोडासा भाग तिथे धागा चिपकावायला मी सोडते, कारण एकदम टोकाला येत नाही असं टेपपट्टी लावायला, मग तो निसटून जातो. त्याच्यामुळे मग हे जे मणी आहेत ना ते पुढे सरकवून आणि मग आपल्याला बांधायचे आहेत. तसे हे बघा मी सरकवून घेते पुढे. हे बघा एवढा अंतर येतो. थोडंसं चिपकावं लागतंच, नाही तर टेपपट्टी सारखी निघून जाते आणि मग आपल्याला मंगळसूत्र बांधवायला थोडीशी अडचण येते. त्याच्यामुळे धागा सोडून थोडंसं हे केलं ना, चिटकवली ना, तर मग एकदम पटापट आपलं मंगळसूत्र बनवलं जातं आणि गुंतासुद्धा होत नाही. आपण गुंता होतो म्हणूनच घरी बनवत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर खूप कमी, म्हणजे फक्त आपल्याला धागा लागेल आणि मणी असतील तर मणी लागतात काळे मणी अशा पद्धतीने. तर आता हे बघा, इथे मी व्यवस्थित घट्ट पकडलेलं आहे आणि सुया ज्या आहेत ना ते पण काढून घ्यायची आहे, ती हाताला टोचू नये म्हणून. आणि इथे आपल्याला 4 ते 5 गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आहे ती. तर मी नेहमी सांगते की गाठ मारताना आपल्याला हे बघा अंगठ्याने ना पुढे ढकलायचे आहे, कारण हा जो आपला जेवढा स्क्रू असतो ना तेवढा धागा असतो, त्याच्यामुळे ते अजून सैल होऊ नये. त्याच्यामुळे थोडंसं आपण पुढे ढकलायचं आहे, म्हणजे किंचित सैल होतं. आणि तेवढं तर आपल्याला पाहिजेच असतात मणी हालायला इकडून तिकडे. एकदम घट्ट जर बनवलं तर ते पण चांगलं दिसत नाही, मणी एकावर एक चढतात असं म्हणजे. तर अशा पद्धतीने थोडंसं सैल हवंच असतं, पण मग खूप सैल धागा दिसू नये मण्यांमधून. या पद्धतीने आपल्याला ते बांधायचं आहे एकदम फिनिशिंगमध्ये. तर हे बघा मी ते 3 गाठी मारल्यात आणि चेक करायचं. हे बघा एवढा धागा दिसतो, पण आपले हे जे मणी आहेत ना हे बघा की इथं खूप घट्ट झालेलं आहे, तर ते एकदम घट्ट व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे मग थोडंसं सैल आला तरीसुद्धा चालतो. आता उरलेला धागा थोडंसं मागून कापायचं आहे आणि चिपकवून द्यायचं आहे आणि मग परत आपल्याला हे जे मंगळसूत्र आहे ना ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. थोडंसं सैल असलं की सुटसुटीत एकदम भारी दिसतंय. एकदम सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या मंगळसूत्राला. तर तुम्हालासुद्धा ही डिझाईन आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. ज्या ताईने कमेंट केलं त्यांचं तर मी आभारी आहेच, कारण मलासुद्धा खूप बरं वाटतं. कुणाला माहिती नसेल तर आपण माहिती देऊ शकतो. आपल्याला जी माहिती आहे जी मला ती मी तुम्हाला सांगू शकते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.